ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचं मित्र जीत. गीतेच्या 4थ्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पूर्वकथन. वंशीधरम तोक्त्रधरम नमामि मनोहरम मोहहरम शकृष्णम मालाधरम धर्मधुरंधरश्च पार्थस्य सारथ्यकरं च देवं कर्तव्यदीक्षां च समत्वशिक्षां ज्ञानस्य भिक्षां शरणगतिं च ददाति गीता करुणार्द्रभूता कृष्णेन गीता जगतो हिताय संजीवनी साधकजीवनीयं प्राप्तिं हरैर्वै सरलं ब्रवीति करोति दूरं पतिविघ्नबाधां ददाति शीघ्रं परमात्मसिद्धिं. अर्थ असा आहे की जे आपल्या हातात बासरी आणि चाबूक तसेच गळ्यात दिव्य माळा धारण केलेले आहेत आणि जे प्राण्यांचे मन आणि मोह यांना हरण करणारे आहेत, अशा पार्थसारथी धर्मधुरंदर दिव्य स्वरूप भगवान श्रीकृष्णांना मी प्रणाम करतो. भगवान श्रीकृष्णाद्वारा गायलेली करुणापूर्ण गीता जगाच्या हितासाठी कर्तव्य, दीक्षा, समता, शिकवण, ज्ञानभिक्षा आणि शरणागतीचे तत्त्व प्रदान करणारी आहे. परमात्मप्राप्ती सरळ करविणारी आणि साधकांचे जीवन ही साधक संजीवनी साधन मार्गातील विघ्न बाधांना दूर करून शीघ्रच परमात्मप्राप्तिरूप परमसिद्धी प्रदान करणारी आहे. परमात्मसिद्धी व्यक्तीकडून समष्टीकडे, समष्टीकडून सृष्टीकडे आणि सृष्टीकडून पारमेष्टीकडे नेणारा हा जो प्रवास आहे तो आध्यात्मिक प्रवास आहे. खरं म्हणजे असं जाणं येणं त्याच्यामध्ये कुठे असत नाही, लक्षात घ्या. जाणून घेणं असतं. व्यक्तीचा म्हणजे एक व्यक्ती म्हणून आपला समाजाशी, सृष्टीशी आणि हे सगळंच ज्याचा भाग आहे त्या परमात्म तत्वाशी, ज्याला आपण विश्वाचा निर्माता म्हणतो, विश्वाच्याही पलीकडचं आणि मूळ जे तत्व आहे ते परमात्म तत्व आहे. आणि ते जाणून घेणं म्हणजे सगळ्यात परमसिद्धी आहे. ती परमात्मसिद्धी ती प्राप्त करणं हे आहे. पहा, विश्वाचं ज्ञान होणं याच्यासारखी आणखीन म्हणजे कोणती मोठी कृपा असू शकते आपल्यावरती आपणच केलेली. लक्षात घेतलं पाहिजे. आपणच आपल्यावरती म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की परमात्मा आपल्यामध्ये आहे. आपण परमेश्वरच आहोत, परंतु जी धूळ आरशावरती जमलेली असते ती असताना आरशावरती आपल्याला आरशामध्ये आपलं खरं प्रतिबिंब दिसू शकत नाही. आणि मूळ प्रतिबिंब नव्हे तर स्वतःचीच ओळख या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे आपण सगळ्याच पहा संशयांच्या पलीकडे जाऊ, सगळ्याच विवंचनांच्या पलीकडे जाऊ. अष्टसिद्धी मिळाल्यानंतर अनेकांनी राज्य निर्माण केले. परमात्मसिद्धी म्हणजे इंद्रिय विजय आहे. कोणत्याही स्वरूपाच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा यांच्या पलीकडे जाल आणि एक आनंद आपल्या आयुष्यामध्ये भरून राहील. जसं तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. परमेश्वर भेटल्यानंतर, त्याची अनुभूती आल्यानंतर कसं वाटतंय म्हणून सांगतात, आनंदाच्या डोहामध्ये आनंदाचेच तरंग उमटत आहेत, आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही. अर्थात हे एक लक्षण आहे, हे समजून घेतलं पाहिजे. परमात्मसिद्धी म्हणजे सर्व सिद्धींची सिद्धी आहे. तर भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने ही साधक संजीवनी आपण जी आता वाचायला सुरुवात केलेली आहे ती आपल्याला सर्वांनाच शीघ्र गतीने परमात्मसिद्धी प्राप्त करून देणारी हो. ओम परमात्मने नमः.